नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. अडानीच्या कंपन्यांबद्दल बोलण्यासारखं प्रचंडच आहे. आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कमिशन झाला, तो पण अडानीच्याच खाली आहे. ओके, या कंपनीचं आता डिटेल सांगतो तुम्हाला. प्रमोटर 74% आहे अडानी एंटरप्राइजेस. नंतर FIIची 11% आहे, 11.5%. DIIचे म्हणजे म्युच्युअल फंडाचे 7% आहेत, पब्लिकचे 7-7.5% आहेत. अशी शेअर होल्डिंग आहे याची अडानी एंटरप्राइजेस. नंतर P/E 82 आहे. 82 का आहे? खूप महाग आहे का शेअर? तर नाही. त्यांचे एक्सपान्शन्स इतके आहेत, इतके प्रोजेक्ट्स नवीन येणार आहेत, इतकी प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, त्यामुळे P/E 82 असला तरी हा शेअर चीपच मानला जातो. कारण गोईंग फॉरवर्ड त्यांचे प्रॉफिट समजा 20% पर ॲनमने वाढले तर ओके, P/E 82 आहे तो डायरेक्टली 40 वगैरे होऊन जाईल किंवा 35 होऊन जाईल 5 वर्षानंतर. ओके, ROC 9.5% आहे, ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी 9.8% आहे. ओके, नंतर बुक व्हॅल्यू 436 आहे. फेस व्हॅल्यू मात्र 1 आहे याची ऑलरेडी. इक्विटी फक्त 115 कोटी, म्हणजे नॉट मच. लोन प्रचंड आहे, 91,800 करोड. कारण एवढ्या मोठेचं प्रोजेक्ट चालवायचे असले तर स्वतःच्या पैशाने कोणीही चालवत नाही, तेव्हा बँकांनी आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन यांना लोन दिलेले आहेत भरपूर. आणि याचं लोन दरवर्षी साधारण 20,000 कोटींनी वाढतं आहे, कारण नवीन नवीन प्रोजेक्ट्स घेतात ते. ओके, ते कुठे कुठे नाही आहे ते तुम्हाला मी सांगितलं, सगळीकडे आहेत. ओके, इन्क्युबेटर पण यांचं एक वेगळं डिव्हिजन आहे की याच्यामध्ये ते प्रोजेक्ट इन्क्युबेट करायचं की पुढे काय करायचं, आपण कुठे डायव्हर्सिफाय करायचं आहे. या त्यांचा एनर्जी युटिलिटी तुम्हाला मी सांगितलं, पॉवर आणि ऑब्व्हियसली त्याचं ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, रिन्युएबल्स. नंतर गॅस डिस्कॉम पण आहे यांची स्वतःची. नंतर अडानी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्स तुम्हाला सांगितलं, अंबुजा सिमेंट, ACC हे सगळं एकत्रच आहे. आत्ताच त्यांनी सांघी सिमेंट आणि ओरिएंट सिमेंट टेकओव्हर केल्या कंपन्या, छोट्या सिमेंटच्या कंपन्या टेकओव्हर केल्या. आणि आता ते स्पेशालिटीमध्ये पण घुसतात आहेत. अदर्स म्हटलं त्यांनी त्यांच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये. आणि अदर्स म्हणजे काय ते माहिती, मीडियामध्ये पण आहेत. अडानी NDTV त्यांची स्वतःची कंपनी आहे, राईट. विकत घेतली त्यांनी 1-2 वर्षापूर्वी. कॉपर ॲल्युमिनियममध्ये ऑब्व्हियसली त्यांनी आत्ताच कमिशनिंग केलं आहे मायनिंगमध्ये. नंतर अडानी विल्मर स्पेशलाइज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, खाण्याचं तेल ह्याच्यामध्ये पण ते आहेत. एअरपोर्ट लाउंजेसमध्ये पण आता ते घुसले आहेत. रोड्समध्ये तर तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी. डेटा सेंटर्स आहेत. ओके, अडानी न्यू इंडस्ट्रीजमध्ये अनिल म्हणतात त्याला, अडानी न्यू इंडस्ट्रीज, हे पण हळूहळू वाढणार आहेत. आणि ऑब्व्हियसली त्यामुळे अडानीचे सगळेच शेअर्स घेण्यासारखे असले तरी तुम्ही अडानी एंटरप्राइजेस जी मदर कंपनी आहे, ओके, तिचा तुम्ही अभ्यास करायला हरकत नाही. चार्टचा अभ्यास करा. मे बी तो 2676वरून आता 2500 किंवा 2400 आला असेल, एक्झॅक्टली रेट माहीत नाही मला. पण हा जर तुम्ही घेतला तर कुठून आला आहे तो 4000वरून 2500 किंवा 2400 आलेला आहे. तो ऑब्व्हियसली हा गुड अपॉर्च्युनिटी टू मेक मनी ओव्हर अ पिरियड ऑफ लाँग रन. यासारखा हालत असतो, त्यामुळे ट्रेडिंग पण शेअर आहे. यू कॅन सेल एव्हरी 6 months अँड बाय एव्हरी 6 months. कारण याच्यामध्ये काहीतरी न्यूज आली बाहेरची, असं झालं तसं झालं की अडानीचं सगळे शेअर पडतात. ओके, आणि नाही तर मग 4-5 महिन्यांनी ती न्यूज खोटी असली तर लगेच सगळे वाढतात. बघा तुम्हाला पटतं का, त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. थँक्यू सो मच.